पुण्याच्या भोरमध्ये निवंगन गावाजवळ डोंगराला भेगा पडल्यात। गेल्या आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस झाला होता आणि या पावसानंतर डोंगराला 200 ते 300 मीटर लांब भेगा पडल्यात। निवंगन इथली 80 कुटुंब सध्या भीतीच्या छायेखाली आहेत। प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता ग्रामस्थ करतायत। तर आपण या भेगा पाहतोय, डोंगराला पडलेल्या या भेगा आहेत। 200 ते 300 मीटर लांब अशा या भेगा पडल्यात आणि त्यामुळे तिथले आता ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, मुसळधार पावसामुळे भोर इथल्या निवंगन गावाच्या डोंगराला भेगा पडलेल्या आहेत। काय नेमकं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे? कारण तिथली जी कुटुंब आहेत, ग्रामस्थ आहेत, ते सध्या घाबरलेत। खरं तर बघितलं तर मागच्या आठवड्यामध्ये डोंगर माथ्यावर जो पाऊस झालेला आहे त्याचा परिणाम म्हणून भोर तालुक्यातील निवंगन म्हणून हे गाव आहे, डोंगर कपारीमध्ये हे गाव बसलेले आहे आणि त्या गावाच्या वरती जो डोंगर आहे त्या डोंगराला या ठिकाणी भेगा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या आहेत। जवळपास 200 ते 300 मीटर लांब अशा ह्या भेगा आहेत आणि 3 मीटराची रुंदी जी आहे ते भेगांची या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सातत्याने या परिसरामध्ये 200 मिलीमीटरच्या वर पाऊस जो आहे तो होत आहे आणि मागील 2 वर्षांपासून हा जो भाग आहे तो आता या ठिकाणी भूस्खलनाच्या क्षेत्रात आल्याचं या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे। महत्वाचं म्हणजे हे जे निवंगन गाव आहे ते डोंगराच्या पायथ्याशी आहे। 80 कुटुंब आहेत आणि त्या 80 कुटुंबावर आता भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतात। गावातील मंडळी जी आहेत ती रानात गेल्यानंतर त्यांना हा प्रकार जो आहे तो समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे तातडीने या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज असल्याची स्थानिकांनी मागणी केलेली आहे। खरं तर हा जो डोंगर बघितला तर घाटमाथा परिसरामध्ये येतो आणि गावाच्या वरच्या बाजूला असल्यामुळे या ठिकाणी माळींसारखी दुर्घटना होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आता या ठिकाणी सुरक्षेची पावले उचलण्यात आलेली आहे। मात्र या गावामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं, कारण ज्या पद्धतीने डोंगराला भेगा पडलेला आहे अगदी त्यामुळे या भेगा पडल्यामुळे सध्या कुटुंब तिथली जी आहेत राहत आहेत ती सध्या भीतीच्या छायेखाली आहेत आणि त्यामुळे प्रशासनाने आता या संदर्भात काय नेमकी उपाययोजना सुरुवात केली आहे का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद आप दिलेल्या माहितीसाठी।